महाराष्ट्राचे मिनी काश्मीर अशी ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये सध्या पर्यटकांची गर्दी वाढलेली पाहायला मिळत आहे। नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक हे सध्या महाबळेश्वरमध्ये दाखल झालेले आहेत। खरं तर नाताळ आणि नववर्ष या अनुषंगाने जवळपास 4 ते 5 दिवसापासूनच महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी जी आहे ती सध्या पाहायला मिळत आहे। यामुळेच आता सध्या आपण जो वेण्णा लेक परिसर आहे या ठिकाणी पाहिलं तर पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत। खरं तर नौका विहाराचा आनंद देखील लुटण्यासाठी सध्या पर्यटक आवर्जून या वेण्णा लेकला पसंती देत आहेत आणि देश विदेशातून पर्यटक जे आहेत ते सध्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत। खरं तर थंडीचा कडाका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळं सध्या थंडीचा अनुभव आणि या ठिकाणचं पर्यटन याचा मनमुराद आनंद लुटताना या ठिकाणी पर्यटक दिसत आहेत। या ठिकाणचे जे पर्यटन पॉईंट आहेत या पर्यटन पॉईंट देखील पर्यटकांनी गजबजून गेलेले पाहायला मिळत आहेत। याबरोबरच जे काही नगरपालिकेच्या वतीनं या पर्यटकांसाठी उपाययोजना देखील करण्यात आलेल्या आहेत आणि एकूणच या ठिकाणचा जो पर्यटनाचा जो आनंद आहे तो सध्या लुटताना पर्यटक आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नारोडे, TV9 मराठी, महाबळेश्वर, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।